मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा। उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, पायाती कुळाधारिया, पायाती कुळाधारिया, नाम पायाती कुळाधारिया, नाम पायाती कुळाधारिया। भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, पायाती कुळाधारिया,
शरणदाता भेटी फलकिया भाग्य शरणदाता भेटी पाडित शेती जन्मयादी पाडित शेती जन्मयादी ना पहिला कुळाचा विचार ना पहिला कुळाचा विचार पाडिताचे त्रोटी जन्मयाद पाडिताचे त्रोटी जन्मयाद ना पहिला कुळाचा विचार ना पहिला कुळाचा विचार ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी तशी न पाह्या कुळाचा विचार जनार्दने वंदिताचे पाय नीता जनार्दने वंदिताचे पाय नाम राज कुळाचा विचार नाम राज कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानाबाई पाह्या कुळाचा विचार पाह्या कुळाचा भक्त करुणा करा नाना पाय ना पायला कुळाचा विचार ना पायला कुळाचा विचार रखुमाई विठोबा रखुमाई कृपळू उदार मादानानेश्वर कृपळू उदार मादानानेश्वर कृपाळुधार माझा ज्ञानेश्वर कृपाळुधार माझा ज्ञानेश्वर कृपळू उदार कृपळू उदार कृपळू उदार मादानानेश्वर कृपाळुधार 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 माझा ज्ञानेश्वर ज्ञानाबाई ज्ञानाबाई भक्त कर्मकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई पायाला कुळाचा विचार न पायाला कुळाचा विचार दया नमस्कार वारंवार वारंवार दया नमस्कार वारंवार वारंवार ना पाहिला
देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः. नमो योगीराजा नमो हंसतीर्था सच्चिदानंद स्वरूपा सद्गुरु हरिरानंदनाथा पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. संताची या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे या तिकुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भलत्या भावे शरणदाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी न पाहे या तिकुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. विठ्ठल 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 वारकरी संप्रदायामधील महान संत प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा ज्ञानोबारायांचा अधिकार सांगणारा 4 कडव्याचा शिवेकरता निवडलेला अभंग आहे. ज्ञानोबाराय संजीवन समाधी पर्वकाळाचा औचित्य साधणारा तुमच्या या लासूर गावामधील स्टेशन परिसरामधील तुम्हा सगळ्या आडनावाच्या मंडळीच्या सहभागाने सर्व महिला मंडळाच्या सहभागाने कार्तिक स्नान आणि काकड आरतीच्याही सगळ्या मंडळाच्या सहभागाने तरुण मंडळाच्याही सहभागाने या ठिकाणी हा अखंड नाम सप्ताह होतोय. या सप्ताहामध्ये तनमनधनाने भाग घेणारी सर्व मंडळाच्या सहभागाने चालू असलेल्या सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेली आजची 3ऱ्या दिवशीची कीर्तनाची सेवा आहे. शिवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. एका महान संताचं वर्णन या अभंगामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये ज्ञानोबाराय कृपाळू आहेत, ज्ञानोबाराय उदार आहेत, म्हणून मी त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो असं पहिल्या कडव्यामध्ये म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला प्रश्न असा होतोय, एखादा माणूस कृपाळू असेल पण उदार असेलच याची गॅरंटी नाही, आणि उदार असतो तो कृपाळू असेलच याची गॅरंटी नाही, असा थोडा मतभेद असतोय. पण इथे मात्र ज्ञानोबाराय कृपाळू पण आहेत, मग उदार पण आहेत. मग कृपाळू कुणाला म्हणायचं आणि उदार कुणाला म्हणायचं असं थोडं प्रतिपादन पहिल्या कडव्याच्या अनुषंगाने आहे. बाह्यांगानं माणूस उदार आहे असं वाटत असतो, पण तो उदार असेलच याची मात्र गॅरंटी नसते. लक्षात घ्या, एखाद्याची बायको सुद्धा सांगते की पोराचं बाप लगे असं सप्त्यातच आहे, लगे मागं पुढं लगे त्याच्याशिवाय काही पानच हालत नाही, ते लगे पुढंच आहे. ती पण पुढे असतात, बाकीच्या रिचात बरा चालला सप्ताह तोंडाला तोंड आहे का, चपात्या आल्यात लगे उचलायच तरी दादा कुंकडं घरच्या परसात देऊन येतो, वर्गणी गावा देतो, म्हणजे नुसत्याच चपात्या देतो, म्हणजे त्याला उदार म्हणायचं का? म्हणून थोडंसं प्रतिपादन चिंतन करणार आहे की उदार कुणाला म्हणायचे, कृपाळू कुणाला म्हणायचे.
दुसऱ्या कडेमध्ये महाराज म्हणाले ज्ञानोबा हे उदार याच्यामुळे आहेत की ते देत असताना त्यांनी भेद केलेला नाहीये, लक्षात घ्या. म्हणून त्याला उदार म्हटलेलं आहे. प्रसाद जरी वाटत असेल तर त्याच्या मनात भेद जर आला नाही तर त्याला खरं औदार्य असं म्हणावं लागत असतं. आपलं कसं आहे, नारळ जरी फोडलं ना, पोरगं म्हणतं बाबा मला दिन नारळ, त्याला मोठा खोबरा. बाकीची पोरं म्हणते मामा आम्हाला द्या दम खा, हाडकीत ताणू दे. म्हणजे आमच्यामध्ये औदार्य असेलच त्याची गॅरंटी. ज्ञानोबाराय म्हणतात इथे नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबाराय मात्र उदार आहेत आणि ते देत असताना त्यांनी कोणताही भेद केला नाही. न पाहे याती कुळाचा विचार, म्हणजे यातीचाही विचार केला नाही, कुळाचाही विचार केला नाही. माणूस जिथे जन्माला येत असतो त्याला कुळ असं म्हणते. गायकवाडाचं कुळ, भोसलेचं कुळ, सानपाचं कुळ, साळुंक्यांचं कुळ, बडोद्यांचं कुळ, राऊताचं कुळ, छबिलवाडांचं कुळ, वाघमऱ्यांचं कुळ, शिंदेचं कुळ असं म्हणतात. आणि जनावराचा जो जन्म असतो ना त्याला याती म्हणते. मला कधी माहीत जणली ना, आपण म्हणतो 7व्यानं याती यायची, जे त्या जनावरांनी याती म्हणते. इथे महाराज असं म्हणाले की ज्ञानोबारायांनी नुसता माणसावरच त्या ठिकाणी औदार्य करून त्याचा उद्धार करायचा प्रयत्न केला असं नव्हे, तर रेड्याचा सुद्धा उद्धार केला. म्हणजे इथं यातीचाही विचार केला नाही, कुळाचाही विचार केला नाही, फक्त ज्याच्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण झाला आणि जो शरण आला त्याचा उद्धार केला. म्हणून पुढे भक्त असा शब्द वापरला. भक्त करुणाकर ज्ञानाबाई असे 3 शब्द वापरले. भक्त कुणाला म्हणायचे, तो भक्त तुम्हाला होता येतंय का, ते भक्त बनण्याकरता आम्हाला काय करावं लागणार आहे, भक्ताचं महत्वाचं लक्षण काय आहे, असं सगळं प्रतिपादन भक्त या शब्दानं आहे. करुणाकर म्हणजे दया. महाराज कुणाला दया येते महाराज, मग या दयेचं प्रतीक प्रतिपादन करताना ज्ञानोबारायांना ज्ञानाबाई असा शब्द वापरला. माणसापेक्षा स्त्रियांना दया लवकर येते महाराज, लक्षात घ्या तुम्ही. माणसापेक्षा स्त्रियांना दया लवकर येते महाराज. एखादा माणूस जर म्हणत असला मामा मला द्याने 1 रुपया चहा प्यायला, म्हणून जाय पुढं मी भेटलो काय पाहत, पण लक्ष जाऊ दे म्हणल्याने पे थांब बाबा मी करते चहा. म्हणजे माणसापेक्षा स्त्रियामध्ये दयाळूपणा थोडा तुलनेमध्ये जास्त असतो, पण कधी कधी त्याच्यामुळे त्या फसायची पण शक्यता असते. परंतु शास्त्र असं वर्णन करते किंवा त्या स्त्रीमधला हा दया दाखवण्याचा भाग असल्यामुळं इथं ज्ञानोबारायांनी ती दाखवलेली असल्यामुळं ज्ञानोबारायांना बाई असा शब्द वापरला. लक्षात घ्या, ज्ञानाबाई असं म्हणाले. लक्षात घ्या, बाई माऊली हे स्त्रीच्या अनुरोधानं वापरलेले शब्द आहेत. मग ते ज्ञानोबारायाच्या अनुषंगानं वापरले. त्याचं कारण असं आहे, त्यांच्यामधलं औदार्य, त्यांच्यामधलं कृपाळूपणा ही त्याची लक्षणं त्याला कारण आहेत असं या दुसऱ्या कडव्याच्या अनुषंगानं सांगितलं. तिसऱ्या कडव्यात महाराज म्हणले पुन्हा तुम्हाला सांगू का, खऱ्या अर्थानं ज्ञानोबाराय उदार कसे, ज्ञानोबाराय कृपाळू कसे, त्याचं कारण असं आहे महाराज, ज्या ज्या भावनेनं जो शरण गेला महाराज त्याचा त्यांनी उद्धार केला. त्याच्या मनात काय भाव आहे हे पाहिलं नाही, पण त्याचा उद्धार केला. आणि मग त्या उद्धारामध्ये 3 प्रकारचे उदाहरणं ज्ञानोबारायांच्या जीवनामधले सांगण्यात आले. चांगदेवराय अभिमानानं गेले होते, त्यांचाही उद्धार केला. विसोबा खिच्या दृष्ट भावानं केला होता की गाडगं तर दिलं नाही मग मांडे कसे भासतील, त्याचाही उद्धार केला. लक्षात घ्या. आणि रेड्याचाही उद्धार केला, मुलीचाही मुलगा केला. हे सगळं म्हणून जन्म मरणाची व्याधी संपवण्याची ताकद ज्ञानोबारायांच्या कृपादृष्टीत आहे. म्हणून ज्ञानोबा कृपाळू असं प्रतिपादन 3ऱ्या कडव्यामध्ये केलं. 4थ्या कडव्यात महाराज म्हणले तुम्हाला खरं सांगू का, ज्ञानोबाराय नुसती कृपाळच आहे असे नव्हे, उदारच आहे असे नव्हे, तर अनाथाची माय. अनाथ कुणाला म्हणते महाराज, ज्याला कोणीच आधार देत नाही, घरातले पण नाही आणि बाहेरचे पण नाही, त्याला म्हणते अनाथ. आणि अनाथ करता इथे ज्ञानोबारायांच्या चरित्रातलं एक उदाहरण आहे. तुम्ही आम्ही कदाचित जिवंत माणसाला आधार देऊ, पण मेलेल्या घरातल्या माणसाला सुद्धा दारी आणून कुठवते. ज्यांना बिल्डिंग बांधेल राहते त्याला सुद्धा बाहेर आणते. म्हणजे त्याला सुद्धा कोणी आधार द्यायला तयार होत नाही, त्याला काही इलाज नाही, याला उचला. म्हणून त्याला महाराजांनी अनाथ असा शब्द वापरला. आणि या अनाथाची माय ज्ञानोबाराय ठरले. मेलेल्यालाही आपलंच हे केलं, नुसतं आपलंच हे केलं असं नव्हे, त्याला जिवंत केलं. आणि त्याच्या हातानं ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला की त्या ग्रंथानं संपूर्ण जगतातल्या प्राणीमात्राचा उद्धार होतोय असं सामर्थ्य त्या ग्रंथात आहे. म्हणून नाथ महाराज म्हणजे ज्ञानाबाई माझी अनाथाची आपण हे नुसतं सांगत होतो. आपण तुम्हाला हे कळवं तुम्हालाच म्हणायला लागेल, पण शेवटी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांचा अधिकार सांगताना बहिणा बहिण असं लिहून ठेवलं. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माची ही जी पताका फडकतीये, हे जे मंदिर उभं राहिलं, याचा पाया जर कुणी रचला तर तो ज्ञानोबारायाने रचला, ज्ञानाच्या रूपाने रचला. महाराज पाया कशाने रचला? ज्ञानाने रचला. नामदेव महाराजांनी याचा विस्तार केला. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. कशानं विस्तार केला? भक्तीच्या साधनाने. की श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यमात्मनिवेदनाम. तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती करायची असेल, या जन्ममरणरूपी भवसागरातून तरून जायचं असेल, त्याही परमात्माची प्राप्ती करायची असेल तर साधन सांगितलं भक्तीचं. मग त्यातली कोणती भक्ती कोणालाही करता येते. श्रवणम कीर्तन, श्रवण म्हणजे ऐकणं. तुम्ही सगळी मंडळी ऐकायला बसलात, याला श्रवण भक्ती म्हटली. महाराज मी तुम्हाला भगवत चिंतन सांगायचा प्रयत्न करतोय आणि मधामध्ये देवाचं नाव घेतो, याला कीर्तन भक्ती म्हटली. महाराज आणि हे कीर्तन संपल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या देवाची आठवण यावी, याला स्मरण भक्ती म्हणायची. महाराज लक्षात घ्या, स्मरण भक्ती म्हणायची. आम्ही देवाची पूजा करतोय, देवाला स्नान घालतोय, देवाला हार घालतोय, देवाला गंध लावतोय, याला अर्चन भक्ती म्हटली. महाराज देवाच्या पायाजवळ 2 क्षणभर बसतो, त्याला पादसेवन भक्ती म्हणली. महाराज दास्यत्व भक्ती, मंदिर झाडून काढतोय, वटा झाडून काढतोय, बिड्याची धुडक तिथं टाकीत नाही, याला म्हटले दास्यत्व भक्ती. पडेल ते काम करतोय. आणि शेवटी आत्मनिवेदन, की तुमच्या आमच्या हृदयामध्ये आत्मरूपानं जो म्हटलेला आहे ना, हाच तो देव आहे असा स्थायी भाव निर्माण होतो, याला आत्मनिवेदन भक्ती म्हणले. या 9 भक्तीपैकी कोणतीही भक्ती जरी केली तर आमच्या पदरामध्ये त्या परमात्माची प्राप्ती आहे, त्या देवाची प्राप्ती आहे. महाराज तुम्हाला देवपणा पाहिला का, कोणाला दिसला का? आपलं कसं राहतं, दिसलंच आहे, नाही दिसलंच नाही. आता बऱ्याच गोष्टी दिसत नाही पण राहत्या. तुम्ही सांगा, आता थंडी सुरू झाली, दिसती का थंडी? मग काहून काही लोकांनी स्वेटर घातले, काही लोकांनी जॅकेट घातले, काही लोकांनी मफलरी बांधल्या. आणि ते राजस्थानचे रगी काही लोक येते ना उधार, तर आपण उधार रगी घेतो जायचं. एक रग आपल्याला, एक रग बायकोला, बायकोने माझ्या बापाला एक घ्या, तिच्या बापाला एक, त्याच्या बापाला नका घेणं होईल. उधार रगी घेतो आपण. कशामुळं? थंडी वाजते. दिसती का थंडी? सांगा बरं तुम्ही, थंडी दिसती का? आपण रगी घेतो आणि ते रगीवाले मे महिन्यात पाडवा झाल्याच्या बाद उन्हाळ्यात पैसे मागायला येते उन्हाळ्यात, आणि तेव्हा आपल्याला त्याला पाहिजे थंडी दिसते, तेव्हा थंडी वाजते. तुम्ही सांगा तेव्हा थंडी वाजते. लोकांना पाहिलं की आपल्याला वाजत. लक्षात घ्या, तेव्हाही दिसत नव्हती, आताही दिसत नव्हती. आहे वायुमापन यंत्र जर वापरलं तर ते यंत्र अंश सेल्सिअस मध्ये थंडी उष्णतेचं प्रमाण दाखवतं. हे लाईनीची तार असते खांब्यावर. तुम्ही सांगा त्या तारातली लाईन दिसते का? मग लक्ष्मी लुगडे कोण वळवत नाही तारा, मोकळी टाकळी वाळते ना, बांधा कुठं ते त्याला माहिती तारा का लुगड वाळू घालायला गेले की आपला फुटतोच. दूध असतं, दूध गाय देते 1 लिटर, मोठी पाणी वरती 1.5 लिटर, बघून भरला 20 लिटर. दिसतं का पाणी?
दुधात पाणी घातलं दिसत नाही, हवेत थंडी दिसत नाही, तारेत विद्युत प्रवाह दिसत नाही, तसा तुमच्या आमच्या हृदयात देव आहे, दिसत नाही. बघायचं असेल तर साधन आहे. वायुमापन यंत्र, थंडी उष्णता बघायचं साधन, डेअरीवाल्याजवळची डिग्री मशीन, दुधातलं फॅट आणि त्यातलं पाणी बघण्याचं साधन, लाईनमनचं टेस्टर, हे लाईन पाहण्याचं साधन. नाही ते एका बाईच्या घरात अंधार झाला, तिनं दार येऊन पाहिलं, बडोगी मामाच तिकडं उजड, तिकडं साळुंकी मामाच्या घराकडं उजड, इकडं डोलगाव रस्त्याकडं उजड, ठेसनाकडं उजड, आईच्या देवळावरचा लाईट उजड, हिच्याच घरात अंधार. लाईन म्हणला मामाला बोलविला आणि मामा आमच्याच घरात अंधार आहे. ते म्हणे मावशी लाईट शॉर्ट झाला असं गोळा. ते कालच शॉर्ट झाला, पोराजी बापानं देवळात ठेवला आणि तिथला नवाच आणला. लोक तर काय मिळते कुठून. त्या लाईन म्हणणं टेस्टर काय. टेस्टर हे लाईन पाहण्याचं एकमेव बिनचूक साधन आहे. तसं भक्ती ही देव पाहण्याचं एकमेव बिनचूक साधन आहे. ते टेस्टर तोंडाला चपट राहतं, मागं काचच राहतं, लाईन चिटकीला हिरवा लाईट दाखितं पण शाट लागू देत. त्यानं ते टेस्टर काढत असं हलिलं, लागलं ना लाईट, हिनं ध्यानातच ठेवलं. ती लाईन म्हणून मामानं काहीच केलं नाही, 20 रुपये घेतले, काहीच केलं नाही, 20 रुपये घेतले. नुसतं काय करणं, चपट काढून हलिलं. दुसऱ्या रोजी पुन्हा अंधार झाला. नवरा बायकोला म्हणे लाईनीचं काम अवघड राहत होत. लाईन म्हणून बोलून आणते, काही बोलून आणायच नाही, माझ्या डोसक्यात लगे पक्क बसला. त्या लाईन म्हणणं काहीच केलं नव्हतं, काय करणं चपट काढून हलिलं. हे उलथनं चपटवी आहे आणि लंबवी आहे. जसा उलथ चिटकीला उलथनं लाईन नाही दाखील, याच्यातलीच लाईन येत. लक्षात घ्या, तसं साधन चुकलं तर तुम्हाला प्राप्ती नाही आहे फलाची. भक्तीशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. म्हणून मी ज्ञानोबा ज्ञानेश्वरी पाहिलं ना, तुमच्या लक्षात गोवी लिहिली एक स्वतंत्र. झडझडून वैला निघ या भक्तीच्या वाटेला, जे पावश्या व्यंग निजधाम माझे. की बाबा हो, तुम्हाला जर त्या देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला भक्तीच्या साधनाची गरज आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे, तू म्हणसाल देवाची काय गरज आहे, तू म्हणसाल देवाची काय गरज आहे. लक्षात घ्या, आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ते ते देण्याचं ज्याच्या हातात आहे ना, त्याचं नाव देव आहे. म्हणून देवाची गरज आहे. तुम्हाला वाटतं ना कार असावं, इंडिका, शिफ्ट, वाटतं ना असं म्हणून. या कारमध्ये घरी येऊ द्यायचं कोणाच्या हातात, हे ज्याच्या हातात आहे ना त्याचं नाव दे. नाही तर बायको काहीच नाही ना, यायची कार इकून शिरेगाव चौकी बसेच आणि तिकडून टेम्पो. कारला काहीच झालं नाही पण म्हाताऱ्याचा चांदा आम्ही आणला. म्हणून देवाची गरज, म्हणून देवाची गरज. थोडं पुढे जाऊन सांग, तुम्हाला घर बांधता येईल, घरात राहू द्यायचं कोणाच्या हातात. एखाद्याची बायको म्हणते बाबा लगे आम्हाला काहीच कमी नाही, असा मोठा बंगला बांधला, लगे असे काच लावले, लगे चमचम मोफत येतो. चोपडी फरशी बसली, 3 मजली घर बांधलं, लाईनीचे वायर चिटकिले, मीटर बंद करायचा खटका बसला, सांगून टाकतो ती सगळं. तिला कळतच नाही काय सांगावं काय नाही. सभागत सांगून टाकतो. उद्घाटनाच्या चिठ्ठ्या धाडल्या, साऱ्या रात स्वयंपाक चालला. म्हातारा असं स्वयंपाकापाशी उभंच, कोणी खाऊ नये म्हणून. आणि चोपड्या फरशीवरच सांडेल पाणी म्हाताऱ्याला दिसलंच नाही. जसं घसरलं ते कोमात गेलं, पुन्हा बोललंच नाही. मिळलं भवती. हे ज्याच्या हातात आहे ना त्याचं नाव देव. म्हणून देवाची गरज. थोडं पुढे जाऊन सांगतो, तुमच्या घरातलं खाऊ द्यायचं कोणाच्या हातात. एखाद्याची बायको म्हणजे बाबा देवाच दे नावाला काही कमी नाही, पण कोणाच सत्यात वर्गण देत नाही.
मागच्या बायांची विनंती आहे, टीव्ही वाल्या मामांना खाली बसा, नाही तर मग मशीनच इकडे घेतो. तिथं खडे नाही, इथं टाईम नाही, तर फेकलेच असते. बसलं तर चालेल. कसं विठ्ठला मांडी घालून बसले तरी तुम्हाला कोणी बोलणार नाही. मी येतो. बसा खाली, आजीचे पलीकडे बसा खाली, बसा. प्रतिपादन असं चाललंय, आमच्या घरातलं खाऊ द्यायचं कोणाच्या हातात आहे, त्याचं नाव देव आहे, म्हणून आपल्याला देवाची गरज आहे. ती बायको सांगते काही कमी नाही, 5-6 पोते गहू झाले, डाळिंब झाले 10,000चे, मोसंब्या लोकांच्या वाळून गेल्या, पण आमच्या तशाचे 1.5 लाखात बगीचा गेला मोसंब्याचा. लोकांच्या इरीला पाणी नाही, पण आमच्या इरीला बुंगळा. असं काहीच कमी नाही. मोठं पोरग नोकरीला लागले, सरकार मुरून फेकायला गॅंगमन. सायकली झेंडा लावी तर खोरं टोपलं बांधित, पण हे येड्या बाबी कधी झोपत. 5,000 रुपये पगार झाला त्याला मोठ्याला. लहानाची बायको ओळखी पाळखी ना अंगणवाडीत चिटकिवली. असा हरभऱ्याचा आणि तांदूळाचा ऊस आला, हरभऱ्याचा आणि तांदूळाचा ऊस आला. काटे हरभरे चालीत नाही, तसे जीवित येत तर कुंकड घुगरेच घुगरे. आता काय कमी येतात. काय कमी नाही, पण 5-6 वाजल्यापासून म्हातारं असं गुंगल्यावरच करतं. अशी चपाती दिली असं वकत कोणाच्या हातात, आणि म्हातारं का वकलं की घामकऱ्यानं कोणाला जेवण धकलं. घरात म्हातारं वाकल्याच घामकऱ्या दारी घुगऱ्याचा जाच कुंक. इकडे ये ना काकडे. दवाखान्यात दाखिलं 5,000चे नुसते म्हाताऱ्याच्या छातीचे आणि पोटाचे फुट्टू झाले, फुट्टू. आणि डॉक्टरने काही झालं चालन, म्हाताऱ्याला चपाती दाखवूच नका, आता गौऱ्या खाऊ घालते. म्हणून देवाची गरज आहे. चाले हे शरीर कुणाचे असते, तो हरवीन देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नका. असा जो ब्रह्मांडाचा मालक असलेला देव आहे, तोच तुम्हा आम्हाला कळावा म्हणून अवतार पांडुरंग. नेनंते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोवेधीला माझा. अहो देवानच ज्ञानोबाराय म्हणून अवतार घेतला. भागवतामध्ये ज्याचं वर्णन आलं, मत्स्य गच्छ वाराह नारसिंह परशुराम राम भगवान गोपाल कृष्ण बौद्धानी कलंकी असा 10 अवतारामधला नटलेला देव. देवाचे लक्षात आलं की एका राक्षसाला मारलं की पुन्हा दुसरा राक्षस निर्माण होतो. शंखासुराला मारायकरता मत्स्य अवतार घेतला, समुद्र मंथनातला पर्वत सावरायकरता कुर्मा अवतार घेतला, हिरण्याक्षाला मारायकरता वराह अवतार घेतला, हिरण्यकश्यपूला मारायकरता नारसिंह अवतार घेतला, बटुवामन राजा बलीचं दान मागायकरता बटुवामन अवतार घेतला.
मधोन्मत्त क्षत्रियांचा निपात करण्याकरता परशुराम अवतार घेतला. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. रावण कुंभकर्णांचा नाश करण्याकरता राम अवतार घेतला. कंसाच्या जरासंध, शिशुपाळ, मुष्टिक व करदंत यांना मारायकरता कृष्ण अवतार घेतला. आणि सर्वसामान्याचे उद्धार करण्याकरता मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, भूदेवो भव, पतिदेवो भव या सगळ्या संकल्पना लक्षात आणून देण्याकरता त्यांनी बौद्ध अवतार घेतला. विटेवर उभा, कटेवर हात, काय मौजेचा पंढरनाथ, पण भक्ताची कामं करतो. ज्यांनी घरी दळण दळले, गोरोबाचे मणके घडले, चोख्या घरी ढोरे उडले, त्वाचे दुना थिवा, कबीरागरचे शेले विणले, शेण्यासाठी नावी झाले, बादशाच्या हजामतीस गेले, राजदरबारी ते धवा. असे 9 अवतार झाले. 10वा कलंकी अवतार देव घेणारे. कोणत्या कोणत्या धाब्यावर कोणाला धरायचं याद्या चालू आहेत. त्या यादीतून सुटावं असं वाटत असेल म्हणून सांगायकरता देवाने संत म्हणून अवतार घेतला, ज्ञानोबाराय म्हणून अवतार घेतला. सांगितलं जो जे वांछील तो तेला हो, प्राणी जात आम्हाला कळावं म्हणून. कळणं महत्वाचं असतं ना महाराज. कळावं म्हणून तुम्हाला औरंगाबादला जायचं तर कोणत्या रेल्वेत बसावं आणि मनमाडला जायचं असेल तर कोणत्या रेल्वेत बसावं हे कळायला पाहिजे. नाही तर जायचं औरंगाबादला बसला मनमाडच्या रेल्वेत, वैजापूरला गेला म्हणतो कुंकड चालली, गेली मनमाडच म्हणते. कळालं पाहिजे ना. हा, तुम्हाला जर कळालंच नाही की आपण कशा करता जन्माला आलो महाराज. देवी दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. कारण पुन्हा पुन्हा आपण माणूस म्हणून जन्माला याची गॅरंटी नाही. आणि हा जन्म संपला ना काही करता येत नाही. तुम्ही बघा एखादा माणूस मेल्यावर त्याची बायको किती रडली, किती रडली. तुम्ही आता कहून बोला बोलत का ती म्हणली बोल सगळंच बोला, जर सगळं डोळे उघडा, फक्त दागिन्याचा डबा कुठं शिकवला तेवढं सांगा, मग आणखीन का मराना 2-3 बोला काही नाही. म्हणून मरण्याच्या अगोदर तरण्याचा रस्ता दाखवण्याकरता आम्ही वैकुंठवासी अनुयाचं कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडरागी भरले जग, उचिष्टाचा भाव शेष उरला तो शेव, अर्थ लोपला प्राणी नाश केला शुद्ध ज्ञानी, विषय लोभे म्हणी साधने मिळविले, झाडू पिटू भक्तीचा डांगोरा, कधी काळाशी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. म्हणून देवानी ज्ञानोबाराय म्हणून अवतार घेतला. कशावरून लक्षात घ्या, या 12व्या शतकामध्ये मंगळवेढ्याला कान्होपात्रा नावाची एक गणिकेची मुलगी, वेश्येची मुलगी महान संत झाली महाराज. ती चोखोबारायच्या दिंडीत गेली. चोखोबारायने दौंडी पिटून सांगितलं होतं, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटेही चालावी पंढरीचे, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, दौंडी पिटी वावे चोखा मिळा पाहिलं ना. बाबा मी का दिंडीत मंगळवेढा ते पंढरपूर 17 किलोमीटर अंतर. सकाळी निघालं की 11 वाजता पोहोचतं आणि 3 वाजता निघालं की दिवस माळवायच्या आज गावात वापस येत आहे. म्हणून बाया मंडळींना सुद्धा दिंडीत येऊ द्यायचे. कान्होपात्रा दिंडीत सामील झाली. पण तिच्या माईनं पाहिलं कुठे गेली कान्होपात्रा, आत्ताच दिंडीत गेली, मोठी झाली, कुंकड निघून जाईल, 500 रुपये निघून टाकली. कधी कधी माणसं पैशाकरता काय करतील सांगता येत नाही. कोणी चारा खातं, कोणी संडस खातं, कोणी काही खातं. ₹500 निघून टाकले. बिदरच्या बादशाहचे शिपाई कान्होपात्रेला बांधून न्यायला आले पंढरपुरात. कान्होपात्र म्हणते हे पा मग आपलं महिने ऐकलं ना मी यायला तयार आहे, पण हे पा मला एकदा चंद्रभागेत आंघोळ करू द्या आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा श्रवण, पंढरपूरचा विधी सांगितला. चंद्रभागेमध्ये स्नान करावं, भगवत चरित्र श्रवण करावं. कळसाचं जरी दर्शन घेतलं तरीही पांडुरंगाच्या दर्शनाचं फल मिळतं. कारण गर्दीमध्ये चेंगराचेंगरीत जाऊ नका. गर्दीमध्ये सगळीच माणसं वारकरी असतील याची गॅरंटी नाही. काही काही माणसं इतक्या जोरात रामकृष्णारी म्हणते, तो मला वाटतो बाबा काय जोरात भजन म्हणतो, रामकृष्णारी कापला खिसा चालला घरी. म्हणून गर्दीत जाऊ नका, म्हणून गर्दीत जाऊ नका. लक्षात घ्या. चंद्रभागी स्नान विधी तो हरिकथा श्रवण, भगवत चरित्र श्रवण करा म्हणले. कान्होपात्रा म्हणते मला चंद्रभागी स्नान करू द्या. शिपाई म्हणले जुम्माचे आपण बी नाही, शुक्रवार चालता.
कान्होपात्रेनं आंघोळ केली, तिला वाळवंटामध्ये ज्ञानोबारायाचं दर्शन झालं. तिनं असं लिहून ठेवलं, धन्य कान्होपात्र आज झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. आणि तिनं लिहिलं, कोण आहे ज्ञानेश्वर महाराज? ती असं म्हणते, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव शिव तो भगवान शंकराने निवृत्तीनाथ म्हणून, 1197 मध्ये भगवान विष्णूने ज्ञानोबाराय म्हणून, 1199 मध्ये भगवान ब्रह्मदेव आणि सोपान काका म्हणून, आणि 1201 मध्ये आदिमायेनं मुक्ताबाई म्हणून अवतार घेतला असंही कान्होपात्रा लिहिते. जनाबाईनं सुद्धा लिहिलं, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला भक्तानंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी गणी लागी पायी. देवानीचा अवतार घेतला मला. का घेतला, कुणाच्या पोटी घेतला, केव्हा घेतला, लक्षात घ्या महाराज. 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली विठ्ठलपंत रुक्मिणीला, तेव्हा त्यांच्या पोटी देवाला जन्म घ्यावा लागला महाराज. लक्षात घ्या, कुठे जन्म घेतलाय त्याचं वर्णन आहे का? एक टाळ वाजवा, एक मृदंग वाजवा, सांगतो. गोदावरीच्या गोदावरी नदीच्या काठावर पैठण नावाचं गाव आहे. तिथून दक्षिणेला 12 किलोमीटरवर आपेगाव नावाचं गाव आहे. या आपेगावच्या विठ्ठलपंत कुलकर्ण्याच्या उदरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ता ही 4 भावंड जन्माला आली. हीच ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया मला उगीच जन्माला आली नाहीये. हे आपेगावचे विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदीला गेले. भगवान सिद्धेश्वराच्या दर्शनामध्ये गेले. तुम्ही जर आळंदीला गेला असाल ना तर इंद्रायणीच्या काठावर हे सिद्धेश्वराचं देऊळ आहे. ज्ञानोबारायांच्या समाधीला लागूनच त्या नंदीपासूनच आत उतरून ज्ञानोबारायांनी समाधी घेतली, संजीवन समाधी. लक्षात घ्या, हे पूर्वी सिद्धेश्वराचंच मंदिर होतं. 84 सिद्धांचा मेळा असलेलं हे सिद्धपीठ होतं आळंदी म्हणून. तेव्हा नव्हती समाधी ज्ञानोबारायांची महाराज. आणि या भगवान शंकराच्या मंदिराचे सिद्धेश्वराचे पुजारी होते सिद्धोपंत. दुपारचे 12 वाजले म्हणून भगवान शंकराला नैवेद्य दाखवायकरता गेले. चांदीच्या ताटामध्ये देवाचा नैवेद्य होता महाराज. पुरणाची पोळी आहे. एका माणसाला जेवता येईल एवढा ताटात नैवेद्य असावा. एका माणसाला जेवता येईल एवढा नैवेद्य ताटात असावा. पण लक्ष्मी इतक्या डोकेबाज, एकाच चपातीचे 12 भाग एका
कस काय पोट भरून कोणाच काही ठेपलं नाही. तो नैवेद्य देवापुढे मांडला आणि नैवेद्य दाखवला. आहारम भक्षभोजनच नैवेद्यम प्रतिगृह्यता. ओम प्राणाय स्वाहा, समानाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. पूर्ण नैवेद्यम आणि आरती केली दुपारची. रौथवती विक्रळा ब्रह्मांडी माळा, विषयगंध काळा त्रिवेणी ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तक विमाळा, तिथून जळ वाहे निर्मळ जुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थी ओवाळू पुष्कर भृगवरा. जय देव जय देव. मागे पाहिलं नंदीजवळ विठ्ठलपंत बसलेले होते. दुपारच्या 12 वाजता आलेला अतिथी ओळखीचा जरी नसला तरी सुद्धा अतिथी म्हणून त्याला जीव घालावं अशी सांगणारी आमची हिंदू संस्कृती आहे महाराज. भर 12 वाजता कुणी जरी आला ना त्याला जीव घालावं असं सांगणारी आमची संस्कृती. आणि पहिल्या काळातल्या जुन्या म्हाताऱ्या शाळा शिकेल नव्हत्या पण कोणत्याच पाहुण्याला जेवल्याशिवाय जाऊ देत नव्हते. आता या नवीन पोरी मॅट्रिक पास झाल्या, डीएड बीएड. किराणा दुकानावर गेल्या दुकानदाराला म्हणते साबण केवढ्याला? ते 3 रुपयाला. नाही ना महागच झालं, 5 रुपयातला पाहायचं डीएड. कोणता पाहुणा आला तर आल्यालाच म्हणते दादा तुमची तर नेरी झाली असेल, मेला संध्याकाळ खूपच. विठ्ठलपंतांना सिद्धोपंतांनी विचारलं आपण कोण आहात? माझं नाव विठ्ठलपंत. आपेगावला असतो मराठवाड्यामध्ये पैठण जवळ. हे पा दुपारचे 12 वाजले आमच्याकडे जेवायला चला. विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्या विनवणीवरनं जेवणा करता गेले आणि सिद्धोपंतांनी पाहिलं ब्राह्मणाचा मुलगा आहे. मुलीच्या बापाला चिंताच असते मुलगी लग्नाला आली म्हणजे. मुलगी उपवर झाली रे झाली की तिचं कन्यादान करावं तोपर्यंत त्या वडिलाला झोप येत नसते. म्हणून विचारलं आमच्या रुक्मिणीला पदरात घ्याल का? हो. आजी आजोबा हो म्हणाले ना? नाही म्हणणार नाही. आणि ठरलं रुक्मिणीचं विठ्ठलपंताबरोबर लग्न झालं. पण सुद्धा पण विठ्ठलपंतानं म्हणावं हे बघ रुक्मिणी मी लग्न केलंय बघ पण मला कधी वाटतं संन्यास घ्यावा. सारखं रोज तेच ऐकून एक दिवस रुक्मिणी सहज म्हणली घ्या मग. आणि तेवढ्यावरनं विठ्ठलपंत घरातून निघाले तर थेट काशी. रामानंद रामानुजाचार्यांच्या मठामध्ये गाय घाटावर महाराजांनी संन्यास घेतला. स्वतःचं नाव चैतन्य सांगितलं. त्याला निश्चयात्मक वैराग्य म्हणतात. मनात निश्चय झाला की प्राणाचीही पर्वा नाही. निश्चयात्मक वैराग्य. नाही तर आपलं वैराग्य कसं असतं दोघं नवरा बायकोच भांडणं लागलं. नवरा बायको म्हणून तू माया सांग भांडती मी आता गोसाई होणार. बायको हुशार होती तिला माहित होतं गोसाई होणं काही सोपं नाही. तिनं फक्त आवाज बदलला. तुम्ही गोसाई झाल्यावर मी कशाला राहू हे म्हणला. मग मी कशाला जाऊ करच्या. एका मिनिटात मिटलं हो. विठ्ठलपंत तर चैतन्य म्हणून संन्यास घेतला. रुक्मिणी वाट पाहत होती. घरासमोरच्या तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालत होती. वाड्याच्या समोर असलेला पिंपळ त्यालाही प्रदक्षिणा घालत होती. एक दिवस नाही 12 वर्ष निघून गेले. 12 वर्ष निघून गेले. ज्या आचार्यांनी विठ्ठलपंतांना संन्यासाची दीक्षा दिली होती ना तेच आचार्य तीर्थयात्रा करत करत आळंदीत आले होते. इंद्रायणीमध्ये स्नान केलं होतं आणि सिद्धेश्वराच्या दर्शनाला जावं म्हणून पायऱ्या चढत होते. पायातल्या खडावा वाजत होत्या. पांढरी शुभ्र दाढी होती. तेज पुंजाचं स्वरूप होतं. आणि पिंपळाला प्रदक्षिणा घालणाऱ्या रुक्मिणीनं पाहिलं कोण बरं असतील मी यांच्या तरी पाया पडते. नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा. यांच्या पाया पडल्यानं तरी माझे पती परत येतील म्हणून पायावर डोकं ठेवलं आणि त्या संन्यस्त आचार्यांनी आशीर्वाद दिला पुत्रवती भव. मग तर रडायलाच लागले. बाकीच्या बायांनी सांगितलं तुम्ही तिला पुत्रवती भव म्हणले ना तिचा नवरा 10-12 वर्षापासून कुंकड गेला करलो. महाराजांनी पाहिलं म्हणालोय ना पुत्रवती भव करील तो काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगे. म्हणालोय ना पुत्रवती भव येईल तुझा पती करतो.
तुझ्या पतीच्या खानाकुणाला सांगशील हो धिप्पाड अंग एसटी बलदंड शरीर आहे. प्रत्येकाच्या बायकोला आपल्या नवऱ्याचं सगळी लक्षणं माहीत असते, सगळ्या खानाखुणा पण माहीत असतात. आपण जरी म्हणलं मावशी तुमचे मालक चांगले आहेत, त्यांना माहीत असतं, पण त्या बोबाटा म्हणून कलमा करीत नाही. त्याला माहीत राहतं की तुम्ही कोण्या कोठ्यात जाऊन पत्ते खेळता. आपण जरी म्हणलं मावशी तुमचे मालक चांगले गण लावते, ती बाबा तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका, दिवस माळवता पा कसे चालत येत. सांगितलं धिप्पाड अंग एसटे बलदंड शरीर आहे, तेजपुंज असे डोळे, डाव्या बाहूवर बिलवदलाचे खुणे. आचार्यांच्या लक्षात आलं माझ्या आश्रमात 12 वर्षापूर्वी संन्यास घेतलाय तो चैतन्य हाच हिचा पती असावा. स्वामींनी आपली तीर्थयात्रा मधातच सोडून दिली. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टवेती परोपकारे आचार्य रामानंद रामानुजाचार्य इथनं आळंदीवरच परत काशीला आले. सकाळची वेळ होती. चैतन्य आंघोळ करून दोरीवर लंगोट्या वाळवत होता. स्वामींनी आवाज दिला चैतन्य. स्वामी मला बोलवलं हो तुला. चैतन्य आपेगावचा विठ्ठल पंत तूच ना. धामत फुटला यायला कसं कळलं. पुन्हा परत गेलं पाहिजे. आचार्यांच्या सांगण्यावरून विठ्ठल पंत पुन्हा आळंदीला परत आले. याच पिंपळाजवळ भेट झाली म्हणून याला सोन्याचा पिंपळ असं नाव पडलं. जयाची आद्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐशे बळ रेडा बोले. आणि इथे या 12 वर्षाची विठ्ठलपंताची तपश्चर्या आणि 12 वर्षाच्या रुक्मिणीची तपश्चर्या त्याचा परिणाम देवाला त्यांच्या पोटी जन्माला घ्यावा लागला. लक्षात घ्या. ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आम्ही जरी भक्तीची कास धरली तर आमच्या कुलामधली मुलं सात्विक निघते. आपण जर भक्तीचा कासराच लागू द्याला नाही तर पोरं चांगले निघतील याची गॅरंटी नाही. 3 मजली घर बांधलेलं राहतं, पोरग दिवस माळाचा पिऊन येतो. कुठे म्हातारा त्याच्या मुंडक्यात दगड घालतो. म्हातारी होती पाला बबे पिऊन आला तुम्ही बाजा खाली झोपा. काय जाणीता का बिल्डिंग केला ते बाजा खाली झोपवतो. बाजाच्या घाव्याला शेपुरड्या बांधील राहत्या. त्याच्या लोंडा तिकून येतो नाही भिजत ढस ढस रडत. बायको दीपा ना युमियाला बब्या कसा गुरकतो. म्हाताऱ्याला कसे कसे काम केले. देवळाचे गज आणून शेपुरड्याला खुटे गेले. गधे नाही निघणार तर कसे निघतात. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो देव. या तपश्चर्येचं फल निवृत्ती ज्ञानदेव सुपारणी मुक्ताई भावंड विठ्ठल पंतांच्या वेळी जन्माला आली. आणि याच ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. संपूर्ण जगताला लक्षात घ्या. एका गुरुचा एक शिष्य अशी परंपरा होती. गुरु परंपरेचा अभंग वाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष म्हणाला गहिनी प्रसादे निवृत्ती जातात ज्ञानदेवा सार सुचविले. एका गुरुचा एक शिष्य अशीच परंपरा होती ज्ञानोबारायापर्यंत. पण ज्ञानोबारायानं ही परंपरा मोडीत काढली. जो जे वांछिल तो ते लाव. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिणं झाला आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायानं सांगितलं ज्ञाना काय मागायचं ते माग. दादा आता विश्वात्मकी देव येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानये. आता एका गुरुचा एक शिष्य नाही चालणार. जो जे वांछिल तो ते लावो. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ थोडा वेळ स्तब्ध झाले. एका गुरुचा एक शिष्य हीच परंपरा होती. आणि ज्ञानात म्हणतो जो जे वांछिल तो ते लावो. काय करावं. निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं. देहांत प्रायश्चित्ता करता विठ्ठल पंत आणि रुक्मिणी सकाळच्या 4 वाजता इंद्रायणीच्या डोहाकडे निघाले की संन्यासाची मुलं म्हणून मुलांवरचा हा लेप बाजूला निघावा. त्यांचाही मौंजी बंधन व्हावं म्हणून देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोठावली होती पैठणच्या धर्मपीठाने. ते देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता विठ्ठल पंत जागे झाले. सकाळी 4 वाजता रुक्मिणीलाही जागे केलं. रुक्मिणी बघ मला पण येऊ दे. कारण जिथे पती असतो ना तिथेच पत्नीनं राहावं म्हणजे तिच्या पदरात सुख पडत असतं. आता एखाद्या बाईचं नाव राहून काहीच काम धंदा नाही करायचं. काल चालती का देव गौरंगरीला मी बटाटे कांदे येईल तू मिरच्या कोथिंबिरी बायको तुम्हाला कुंकड मारायचं मारा आम्हाला नाही सोडायचं ठेस.
हे एकटंच देवगाव जातं, कांदे बटाटे विकतं, 10-12 हजार रुपये कमी तर ओळखी पाळखी वाढत द्या, तिकडं देवळीने दुसरी बायको करतो. तुम्ही त्याच्या संग गेले असते असं झालंच नसतं. आता काय फायदा. विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघाले आणि रुक्मिणी बरोबर निघाली. थोडी घराच्या बाहेर गेल्यावर पुन्हा वापस घरामध्ये आली. निवृत्तीनाथांना जागर केलं. हे बघ निवृत्ती, सोपानाचा हात धर, मुक्तीला सांभाळ आणि माझ्या ज्ञानाला नाही बनू नको. निवृत्तीनाथांना आठवलं. जाता जाता आई म्हणाली होती ज्ञानाला नाही म्हणू नको. निवृत्तीनाथांनी आशीर्वाद दिला. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान बसाव, हे नेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. इथून परंपरा सुरू झाली. जो जे वांछील तो जे हो का याती नारायण सकळाशी येथे आहे अधिकार. पाठ आहेत. एक सकाळचे पाया माझे, एक दुसरा पाठ असा आहे, नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गहू घेते. प्रतिपादन असं चाललंय की सगळ्यांना अधिकार देऊन टाकला. हे सगळ्यांना दिलं म्हणून कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर. ज्याच्यामध्ये पुन्हा परतफेडीची अपेक्षा नसते. ज्ञानोबारायांना परतफेडीची अपेक्षा नाही, आई वडिलांना परतफेडीची अपेक्षा नाही. म्हणून आई वडिलांची कृपा असं लिहिते मला. कोणी लिहितं का बायकोची कृपा म्हणून? कारण त्याचा संबंधच नाही. इथे पुन्हा परतफेडीची आशा ज्यांच्या अंतःकरण नसते ते फक्त आई वडील आहे. म्हणून आई वडिलांची कृपा, मातृकृपा, पितृकृपा असं लिहितो मला. कोणीतरी भार्या कृपा असं लिहितच नाही. लक्षात घ्या. पोराच्या माईची कृपा असताच म्हणत नाही. पण आणि म्हणत असेल तर तो मग भारी. लक्षात घ्या. विनोदाचा भाग जाऊ दे. प्रतिपादन असं चाललंय, ह्या सगळ्यांवर कृपा केली. ही कृपा करत असताना भेदच केला नाही. जिथे भेद केला जात नाही त्याला खरा उदारपणा म्हणतो. भेद केला जात नाही त्याला खरा उदारपणा म्हणते. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. ज्ञान अधिक ईश्वर. ज्यानं ईश्वराचं ज्ञान सर्वसामान्याच्याही लक्षात आणून दिलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज. लक्षात घ्या. मी तो वासुदेव तत्वता, लक्षात घ्या, हे लक्षात आणून दिलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज. लक्षात. स्वतः देवच आहेत म्हणून ज्ञानदेव. अखंड नामाचं प्रतिपादन केलं म्हणून नामदेव. न पाहे अतिकुळाचा विचार. उद्धार करताना पाहिलं नाही हे कोणी म्हणून. पैठणला नाग घाटावर 4 भावंड घाटाच्या पायाने चढायला लागल्या आणि घाटावर बसलेल्या विद्वानाने विचारलं कोण आहे? माझं नाव निवृत्ती, आमचा ज्ञानदेव, आमचा सोपान, आमची मुक्ता. ज्ञानदेव. त्या रेड्याचंही नाव ज्ञानदेवच आहे. मग येतील का त्याला वेळ? नुसतं पाहिलं महाराज रेड्या. कृपा दृष्टीने न्याळती आपले पदी वैसयती, दिव्य ज्ञाना ते देती क्षणा माझे. पाहिल्याबरोबर रेडा. महिषी पुत्रांके बोलविल्या श्रुती, चालविली भिंती वैसोनिया. नोये हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातचा मूर्ती देवी. रेड्याकडे पाहिल्याबरोबर हरि ओम स्वस्ति इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न भूखा विश्ववेदा स्वस्ति न तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नः बृहस्पति ददातु. ओम शांती शांती
शांती रेधी वेदाच्याही शांतीपाठाच्या रुचा तो रेडा म्हणायला लागला आणि त्याचाही उद्धार झाला. तुम्ही गेलात ना जुन्नर तालुक्यामध्ये आळे फाटा नावाचं गाव आहे. त्या आळे फाट्याला रेड्याची समाधी आहे. लाखो लोक या रेड्याच्या समाधीच्या पर्व काळावर येतात. रेड्याची महाराज लक्षात घ्या. हजारो लोक जाणीवेनं महाराज या रेड्याच्या समाधीला येते. आपलं तर पितरपाठात म्हातारं कधी मेला आपल्या ध्यानात नसतं. देवबाप्पाकडे जाते आमच्या म्हाताऱ्याचे चित्र घालायचे. देवबाप्पा म्हणते कधी मेल ते तेच तर माहित नाही ना. देवबाप्पा म्हणते घाला मुशल जीव जगते. ते सर्व मित्र हा मुशल जीव घालतात. काय ह्याची समाधी काय ह्याचं काय. रेड्याची समाधी आहे. त्या रेड्यालाही मुक्त केलं म्हणून न पाय हे अति कुळाचा विचार. भगवत भक्ताचा उद्धार करणार असलेले म्हणून भक्त करुणा कर ज्ञाना पायी त्याही पलीकडे जाऊन सांगितलं. भलतिया भावे शरण जाता भेटी. चांगदेव महाराज वाघावर बसून चालले होते की माझ्या मठातली प्रेत उठवली ती आळंदीकरांनी. 11 वर्षाची निवृत्तीनाथ, 9 वर्षाची ज्ञानोबा आहे, 7 वर्षाची सोपानकाका आणि 5 वर्षाची मुक्ताबाई. या मुक्ताबाईने उठवली होती महाराज. तुम्ही सांगा 5 वर्षाची पोरी काय आता काय येईल 5 वर्षाच्या पोरीला. चांगल्या पोरून दुसरीच्या चपला उचलून मी दुसरं काय येतं. किंवा एखादी शाळा शिकायला तिथे एखादं गाणं येतं. इंग्रजी शाळात आपण दोघी बहिणी शाळात जाऊ. आपण दोघी बहिणी दूध काला खाऊ. इंग्रजी शाळा शिकायला जाऊ. इंग्रजी शाळात 32 मुलं. शाळाच्या माग गुलाबाची फुलं. लोक कशाला लांब जातात. आपण दोघे बहिणी दूध काला खाऊ. इंग्रजी शाळा शिकायला जाऊ. इंग्रजी शाळात 32 मुलं. शाळाच्या माग गुलाबाची फुलं. गुलाबाच्या फुलाचं घमघम वास. तू कुठं गम खातो. गुलाबाच्या फुलाचं गमगम वास. मामाची बायको मॅट्रिक पास. मामाला म्हणती भांडे घास गेला काम. असं गाणं येईल. 5 वर्षाची मुक्ताबाई आहे. मेलेल्या प्रेतांना पाहिलं विचारते दादा बघ दुपारचे 12 वाजले ही सगळी माणसं झोपली. अगं झोपली नाही मेले. इथं चांगदेव नावाचं योगी आहे. समाधीतनं उठला ना नुसतं पाहिलं ना मेलेल्याला जिवंत करतो. दादा मग त्याला काय करायची समाधी. मी उठू का. शक्ती होती शक्ती. त्या मायमावले शक्तीचा अवतार आहे. तुम्ही बघा महाराज 50 माणसाचा स्वयंपाक करत्या बरोबर वाढी त्या तरी जमत नाही. आपण तर एका पंक्तीत 3दा बिडे बेतून दमला. दसरा येऊ द्या. त्या मायमावल्या रात्रीतून घरातलं सगळं सामान बाहेर काढते. सगळ्या घराला रंगरंगोटी करते आणि दिवस निघायच्या पुन्हा सगळं सामान जिथल्या तिथं ठेवत्या तरी जमत नाही. शक्ती आहे महाराज. आणि पुन्हा वावरात गेले तर घास कापून आणते. पुन्हा घास कापून आणते. शक्ती आहे महाराज. त्याच्या मनात येऊ द्या 15 दिवसात कोण्या घरात मधातून बिताडा दिवस. इथल्या लक्ष्मी सोडून जाणण्याच्या लक्ष्मीची गोष्ट. तिकडे गेल्यावर मग तुमचं सांगितलं काय सांगणार. मुक्ता म्हणते दादा त्याला काय करायची समाधी. मी उठू का. भरभर प्रेताजवळ गेली. संजीवनी मंत्राचा उच्चार केला. सगळी माणसं जिवंत झाली. कोण थांबतं जिवंत झालं. चांगदेव महाराज 6 महिन्यांनी समाधीत उठले. पाहिलं तर एकही मेलेला माणूस नाही. सगळे गेले. हे चांगले सगळे शेख. कोणीच नाही राहिलं मठात. चांगदेवांनी शिष्याला विचारलं अरे कोणीच नाही मठात. म्हणजे सगळे मेलेले जिते झाले. घराकडे निघून कोणा उठले म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त. माझ्या मठात आळंदीकर वाघावर बसला. सापाचा चाबूक घेतला. ठुम 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 करत निघाला. सकाळची वेळ होती. मुक्ताबाईंनी पाहिलं दादा पाहे ना आणि वाघ कोण दादा पाहाय. अगं मुक्ते ते दुकानदार येतो त्याची गिराईक उठली नाही का मठात. मग वैष्णवी भिताडीवर चालविली दळविंती हल्ली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा जेव्हा समोरून भिताडाली वाघ माग सरकतो. चांगदेवाच्या लक्षात आलं वाघ क्रूर आहे हिंस्र आहे पण सजीव हे भिताड. माग सरक जसं एखाद्या पोराला बिडी पेटवा आणि त्याचं म्हातारं पुढून ये.
ते बिडी मागून येत होतं मागून चड्डीच येत होती. चांगदेवाचा अभिमान संपला. आले लोटांगणी चांगदेव उपजता ज्ञान हे वर्म जाणवणी. आले लोटांगणी चांगदेव चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आलता अभिमानानं की मी का साधा आहे का, पण त्याचा अभिमान नष्ट करून त्यालाही मुक्त केलं. दिवाळीचा सण आलता. मुक्ताबाईंनी दादा पुरणाच्या पोळ्या करायच्या का, मांडे करायचे का. पुरणाच्या पोळीसारखाच मांडे पदार्थ नाशिक भागामध्ये असतो. पुरण घालून केला जातो, फक्त मडक्यावर भाजलं जातं. कुंभाराच्या वाड्यावर मुक्ताबाई गेली. ओ कुंभार मामा, ओ मामा, आमच्या ज्ञान दादाला मांडे खायचे. गाडगा दिना. कुंभारनीने गाडगा आणलं. विश्वभागाकडे पाहिलं. खबरदार, संन्याशाच्या मुलाला मडकं दिलं, घरावर नांगर फिरवू. दिलेलं मडकं त्या कुंभारणीने वापस घेतलं. मुक्ताबाई रडतच गेली. ज्ञान दादा कुंभारी मावशीनं गाडगं दिलं पण हिशोबा काका नाही म्हणला. मुक्ती जाऊ दे, भिजव कणिक. मुक्ताबाईनं कणिक भिजवली. ज्ञानोबाराय उन्मे झाले. पाठीवर उपरणं घातलं. तवा तापावं तसं पाठीवरचं उपरणं लाल झालं. तोंडातली जीभ बाहेर पडून ज्वाळा निघाव्या तसा ज्वाळा बाहेर पडायला लागल्या आणि पाठीवर मांडे मुक्ताबाई भाजायला लागली. त्या मांड्याचा वास बंदे आळंदीत गेला. सिद्ध बेटाच्या पर्णकुटीजवळ भाजायला भाजलेले हे मांडे आळंदीत वास गेला. हा विसोबा काका गुपचूप बघायला आला की गाडगं तर दिलं नव्हतं, मग मांडे कशावर भाजी ते काही केलो काहीच राहत ना. वर्गणी तर दिलं नाही, मग सप्ता कस काय होत. तू का राहतो का, कोणी दानी येतो नाही तर मामी येतो. सप्ता का राहतो. हा बघायला लागलाय. त्या पर्णकुटीतल्या सिद्ध बेटाच्या पर्णकुटीतल्या त्या काड्याच्या खिंडीतून पहिला मांड झाला होता. ज्ञानोबाराज हे म्हणून ते बघ ना इकडं तिकडं. मुक्ताबाईनं पाहिलं. त्या पर्णकुटीच्या लाकडाच्या खिंडीतून हा विसोबा पाहत होता की मांडे कसे भाजीते. मुक्ताबाईनं पाहिलं. रागानं खेचरी आहे, गाडगं तर दिलं नव्हतं तवा, आता काय पाठवू. ज्ञानोबारांच्या ते पहिला मांड त्याला नपा हे या तिकुळाचा विचार अहंकाराने आला होता, कुत्सित भावनेने आला होता. पहिला मांडा त्याला मिळाला हा विसोबा काका. विसोबा खेचर स्वामी झाला की ज्यानं नामदेवरायांना सगळीकडे देव आहे दाखवलं आणि भगवान पारशीला समाधी घेतली. लक्षात घ्या, आलता कोणत्या भावनेनं उद्धार झाला. चांगदेव आलता कोणत्या भावनेनं उद्धार झाला. लिहून ठेवलं नाथ महाराजांनी. भलत्या भावी शरण जाता बेटी पाडित शेकुटी जन्मव्याधी. तुम्ही कोणत्याही भावानं जरी गेलात तरी तुम्हाला जीवनमुक्त करण्याचा अधिकार आहे. अशी भक्त करुणा करत ज्ञानाबाई, पण त्याच्याकरता भक्त व्हावं लागतं. भक्त होण्याकरता पहिलं साधन आहे हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण, देवाचं नाव घ्यावं लागेल. महाराज तुम्हाला देवाचं नाव घेता येतं सगळ्यांना. रात्री घेता येतं, दिवसा घेता येतं, दुपारी घेता येतं, पहाटे घेता येतं, केव्हाही घेता येतं. तुम्ही आम्ही नोकरी करत असाल, गाडीवर जाता जाता देवाचं नाव घेता येतं. शेती करत असाल, बैल चालताना देवाचं नाव घेता येतं. वखर हाणताना देवाचं नाव घेता येतं. गाईला कुट्टी करताना देवाचं नाव घेता येतं. दूध काढताना देवाचं नाव घेता येतं. लक्ष्मी यायला सुद्धा भांडे घासताना देवाचं नाव घेता येतं. भाकरी करताना देवाचं नाव घेता येतं. तुरीच्या गुरुखुंडानं बेसन हट्टा हट्टा देवाचं नाव घेता येतं. धुणं धुताना देवाचं नाव घेता येतं. झाडून काढताना देवाचं नाव घेता येतं. झाडून काढायला ह्या माया मावल्या सकाळी 4 वाजता उठेल राहते. सकाळी 4 वाजता जर देवाचं नाव घेतलं त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणते. त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये भगवत चिंतन केल्यानं ध्रुव बाळाला आढळ पदाची प्राप्ती झाली. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सकाळी 4 वाजता काकडा म्हणण्याची प्रथा आहे. हे माया मावल्या 4 वाजता झाडायला उठलेल्या असत्या, पण देवाचं नाव घेताय की नाही आपल्याला माहित नाही. हिकडनं झाडत येते, तिकडनं झाडत येते आणि जवळ आल्या हितीला म्हणते तुला कळलं का काय झोपडपट्टीवरची चंद्रभागी गेली पळून. हा दुसराच कालमा. महाराज म्हणले त्याच्याकरता तुमच्याकडे पुण्य लागेल आणि ते पुण्य निर्माण करण्याचं साधन देवाच्या नावात आहे. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोणतरी टंगळ मंगळ देवाचं नाव घेतल्यानं चालणार नाही. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय प्रेमानं देवाचं नाव घ्यावं लागणार आहे. एकदा भजन करा मग सांगतो. विठोबा Oh
ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाये अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ही मधातली चाल झाली असं समजून पुन्हा निरूपणा करूया. तुमच्या आमच्या उद्धाराकरता देवानी ज्ञानोबाराय म्हणून अवतार घेतला. महत्वाचे प्राज ग्रंथ लिहिले. अमृत अनुभव शंकराचार्याच्या अद्वैतवादाचं भाष्य महाराजांनी अमृत अनुभवामध्ये लिहिलं. चांगदेवाचा भूण जिरवायकरता 65व्याचा ग्रंथ लिहिला, त्याचं नाव चांगदेव 65. तिसरा ग्रंथ लिहिला ज्ञानदेवाची अभंग गाथा. भाग पहिल्यामध्ये ज्ञानदेव म्हणे अशी टीका आहे आणि दुसऱ्या भागामध्ये वयाच्या 15व्याच वर्षी समाधी घ्यायची होती, पण निवृत्तीनाथानं 2 वर्षाचं आयुष्य दिलं, मुक्ताबाईनं 2 वर्षाचं आयुष्य दिलं, सोपानानं 2 वर्षाचं आयुष्य दिलं. मग राहिलेल्या 6 वर्षामध्ये जे अभंग लिहिले त्याला बाप रखुमा देवीवरू अशी टीका लावली. तिसरा ग्रंथ लिहिला गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांनी हा ज्ञानेश्वरी नावाचा गीतेवरचा भाष्य असलेला ग्रंथ लिहिला. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी योगी अनुभवावी किंवा ज्ञान होय पुढा अति मूर्ख त्या दगडा असा वर्जा ज्ञानेश्वरीला दिलाय. महाराज म्हणजे भावे जे पटती भावे जे पटती जड मूळ आत्मज्ञान ते जाण होई त्या पूर्ण एवढा दिव्य ग्रंथ लिहिला. 5वा ग्रंथ लिहिला हरिपाठ. असे 5 महत्वाचे ग्रंथ लिहिले आणि म्हणून ज्ञानोबाराय कृपाळू ठरले, उदार ठरले, भक्त करुणाकर ठरले आणि शेवटच्या कडव्यात नानाबाई माझी आनंदाची माय, 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 नानाबाई माझी आनंदाची माय. एका जनार्दन वंदिताचे पाय, एका जनार्दन वंदिताचे पाय, ना पारला कुणाचा विचार, ना पारला कुणाचा विचार. वंदिताचे पाय, एका जनार्दन वंदिताचे पाय, ना पारला कुणाचा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. इथे महाराजांनी अनाथ हा शब्द त्याच्याकरता वापरलाय की ज्याला कोणी आधार देत नाही. महाराज घरातले पण देत नाही, बाहेरचे पण देत नाही. एखादा माणूस मेला की त्याची मड असतं ना, मड अनाथ होतं, त्याला कोणी मदत करायला तयार होतं. गावातले सुद्धा कव्हा नेऊन एकदाच टाकला जातो म्हणून त्या तयारीत असते. त्याला वारं सुद्धा असं उलट घालते की तू तिकडेच जाय, पुन्हा वापस येऊ. त्याला त्या माडावर इतकं पक्क बांधते, तुम्ही सांगा ते का उठून येईन का पुन्हा वापस बांधते. स्मशानामध्ये सुद्धा त्याची टवकी फुटेपर्यंत तिथंच बसते, त्याच काही नाही, माल उठून शेवटी त्याची राख उचलल्यावर सुद्धा 2-3 दगड मांडून टाकते, येऊ नये म्हणून. लक्षात घ्या, म्हणून त्याला अनाथ असा शब्द वापरला.
नेवासे नावाच्या गावातली गोष्ट आहे. पैठणला रेड्याला वेद म्हणायला लागलं तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता ही चौघ भावंड नेवासे नावाच्या गावाला गेली. महाराज त्याचं वर्णन करतात. एक टाळ वाजवा, एक मृदंग वाजवा सांगतो. तेथून निघून या म्हणजे पैठण. तेथून निघून या नेवाशाला गेली. प्रवरा नदीच्या काठावर दक्षिण तीरावर भगवान शंकराच्या मंदिराजवळच खांबाला टेकून ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी नावाचं ग्रंथालयाला बसले. म्हणून सगळ्या जगामध्ये एक वेगळं आश्चर्य आहे. देवाचं मंदिर नाही, खांबाचं मंदिर आहे. तुम्ही नेवाशाला गेलात ना, खांबाचं मंदिर आहे. गेल्यावर पाहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण तीर्थावर जातो पण बघत नाही. आमच्या गावाच्या काही लक्ष्मी गेल्या वर्षी सक्रातीला पंढरपूरला गेले. म्हणून बाबा आम्ही यंदा पंढरपूरला गेलो सक्रातीला. यांना बरं झालं माय, तुम्हाला चंद्रभागेचं स्नान घडलं. तुम्ही बाबा लय गर्दी करतो. यांना पुंडलिकाचं देऊळ पाहिलं का? तुम्ही बाबा अशी गर्दी कोणी हुकू नये म्हणून आम्ही टेम्पूतूनच उतरलो. काय फायदा झाला? तुम्ही गेलात ना नेवाशाला, बघा खांबाचं मंदिर आहे. त्याच खांबाला टेकून ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथालयाला बसले. निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून 2 वेद आहेत. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या स्वरूपा पहिली वेळ. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. दुसरी वेळी लिहिली. आणि त्या गावामध्ये एका बाईचा नवरा मेला. बांबू मडकं सुतळी फडकड डंग निघलं आणि ती सती जायला निघाली. हिरवा चुडा भरलाय, नवं पातळ दिसलंय, कपाळी मळवट भरलंय आणि सती जायला निघाली. ती प्रेत यात्रा मंदिरात जाऊन चालली. खांबाला टेकलेल्या ज्ञानोबारायाकडे पाहिल्यावर त्या बाईचं लक्षात आलं. आळंदीला भिंत चालवली ना, हेच ज्ञानोबाराय. तिच्या मनात आलं. आळंदीला भिंत चालवली ना, हेच ज्ञानोबाराय. पैठणला रेड्याला वेद म्हणायला लावले ना, हेच ज्ञानोबाराय. माझ्या नवऱ्याला जिवंत करतील. प्रेत यात्रा सोडून दिल्या. मग मंदिराच्या पायऱ्या चढली आणि ज्ञानोबारायांच्या पायावर डोकं ठेवलं. हातातल्या बांगड्या खळकन वाजल्या. कुणीतरी सौभाग्यवती असावी. महाराजांनी आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. असं म्हणल्याबरोबर त्या बाईचा आवाज बदलला. आता मी कशी सौभाग्यवती राहणार बाप्पा. ज्ञानोबारायांनी डोळे उघडले, पाहिलं तर ती सती जायला निघालेली दिसली होती. पण बांगड्याच्या आवाजाने आशीर्वाद दिला. म्हणून बांगड्या हे सौभाग्याचं लेण आहे. लक्षात घ्या. आमच्या हिंदू धर्मातल्या माय मावल्याच्या हातातल्या बांगड्या हे सौभाग्याचं लेण आहे. बांगड्यामध्ये नवऱ्याचं आयुष्य वाढवण्याची ताकद आहे. महाभारतात कथा आली. पितामह भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली, उदयी कपंडू सुता समारीन अन्यथा प्राण त्यागेन रण समरांगणी धवा. उद्या संध्याकाळपर्यंत पांडवांना मारीन, नाही तर स्वतः प्राण देईल. द्रौपदी रडायला लागली. कृष्णा 10 वरे संकट पडले भारी. काय झालं? अगं मग देवा तू ऐकलं नाही का? पितामह भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली, उद्या संध्याकाळपर्यंत पांडवांना मारीन. द्रौपदी खरंच आहे. हे पाय, मला वैधव्य नकोय. देव म्हणले एक करते का? मी आता इथं आणतो, लाकडं आणतो, शेत तू आजच जीव दिला. उद्या ईद वापरून येण्यापेक्षा आजच सौभाग्य बरं रचलीन चिता टाक म्हणे उडी. लक्ष्मी कशात कुठं कधी उडी टाकते ते सांगते. तयार झाली. उडी टाकायच्या आधी देवाने सांगितलं, काय म्हणले उडी टाकायला हरकत नाही, पण थोड्या मोठ्याच्या पाया पडून टाका. द्रौपदी धर्मराजाच्या पाया पडली, भीमाच्या पाया पडली, नकुलाच्या पाया पडली, सहदेवाच्या पाया पडली. पहिल्या काळात नवऱ्याच्या पाया पडत होत्या लक्ष्मी. आता तुमचं तू विजाचं त्यानं पहा बाबा. आपण काही सांगितलं उगाच बाबा कशाला.
आणि देवाने विचारलं द्रौपदी आता कोण राहिलं? म्हटले फक्त भीष्माचार्य. अगं म्हणले भीष्माचार्य तर सगळ्यात वडीलधारे आहेत, त्यांच्याही पाया पडलं पाहिजे. अहो ते तर कौरव सेनेचे सेनापती आहेत आणि त्यांच्या वाड्यात मी एकटी कशी जाऊ इतक्या रात्री? म्हणजे मी येतो बरोबर, पण एका अटीवर माझं नाव सांगायचं नाही. मी तुझ्या बरोबर येतोय पण माझं नाव सांगायचं नाही, मी दरवाजापर्यंत येईल, आत येणार नाही. ठीक आहे, मग भीष्माचार्य कौरव सेनेचे सेनापती आहे, सगळीकडून सैनिकांचा पोलिसाचा पहारा असेल, तुला आत जाता येणार नाही. तुला विचारतील कोण आहे? आला तो पोलीस. तुला विचारतील कोण आहे? तू सांगू नको मी द्रौपदी म्हणून, तू सांग मी धृतराष्ट्राची सून आहे. मोठ्याची सून काय, लहानीची सून काय? पंडूराजा मोठा, धृतराष्ट्र 2 नंबरचा. पंडूराजे वारलेले होते, आता धृतराष्ट्र जिवंत होते. त्यांची सून म्हणजे कौरवाच्या बायका जशा सुना तशी ही पण पांडवाच्या सुना पण सुनाच. म्हणून सांग मी धृतराष्ट्राची सून आहे, तुला सन्मानानं भीष्माचार्यांच्या महालामध्ये घेऊन जाते. आणि लक्षात ठेव, तू जेव्हा पाया पडशील ना भीष्माचार्याच्या, तेव्हा हातातल्या बांगड्या वाजव. देवानी द्रौपदीच्या खडावा हातात घेतल्या आणि देव पायरीजवळच झोपला. द्रौपदी आत गेली, पोलिसांनी अडवलं, कोण आहे? मी धृतराष्ट्राची सून. अहो राजाची सून म्हणल्यावर समोर 5-6 पोलीस, मागं 5-6 पोलीस. थाटात नेलं तिला. भीष्माचार्याच्या वाड्यात सकाळचे 4 वाजले होते. पितामह भीष्माचार्य मृगाजीनावर बसलेले होते. प्रातःकालीन भस्म लावलेलं होतं, संध्या करत होते. हरि ओम केशवायन स्वाहा, नारायण स्वाहा, माधवायन स्वाहा, गोविंदायन मा, मुसायन मा, त्रिविक्रमान मा, वामनायन मा, ऋषिकेशायन मा, पद्मनाभायन मा, संकर्षणायन मा, उपेंद्रायन मा, हरे नमः कृष्ण परमात्मने नमः. ओम प्रणवश्य परम ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सत्यमा पूर्वते रसोमृत ब्रह्म भूभर्वस्वरोम. द्रौपदीने खळकन बांगड्याचा आवाज घाला आणि पायावर डोकं ठेवलं. कुणीतरी सौभाग्यवती असावी, आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती लोक पळतच निघाली. कृष्णा मामाजीनं मला आशीर्वाद दिलाय, अखंड सौभाग्यवती भव. ते लाकडं विजून टाक, जीव द्यायचं काम नाही. देव म्हणला अगं विचारून या जन्मात कपुलडे. द्रौपदी वापस गेली. मामाजी ऐकलं का, मी द्रौपदी बोलतीये. आता तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, अखंड सौभाग्यवती भव. काल तुम्ही प्रतिज्ञा केली ती उद्या पांडवांना मारील, ते खरं का हे खरं? आणि दारी कोण आहे? आणि जोडा राखी. देवाचं नाव आहे जोडा राखी. त्याच्या मनात आलं तर जोडा टिकतो. नाही ते एखाद्याच बाय म्हणते, बाबा तुम्हाला माहित नाही का ते शिमग्याला पेले धुरड्याला मेले, याला जोडा. तसं जोडा राखी. पितामह भीष्माचार्य पायरीजवळ आले. पाहिलं साधा वया फक्त काज नाही लाज धरित. ब्रह्मांडाचा मालक असलेला देव उराशी अंगावर घुमडी घेऊन उराशी द्रौपदीच्या पायातल्या खडावा घेऊन झोपला होता. पितामह भीष्माचार्याने पाहिलं याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्ञानोबारायाच्या भाषेत देखिला देखिला मायम्यात देवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण. आणि पितामह भीष्माचार्य सांगते द्रौपदी जिच्या पायातल्या खडावा उराशी कवटाळून ब्रह्मांडाचा मालक असलेला देव माझ्यासमोर उभा आहे. तिच्या कपाळाचं कुंकू आणि हातातल्या बांगड्या फोडण्याचा मला अधिकार नाहीये. तुला दिलेला आशीर्वाद खरा. देव पटकन उभे राहिले. भीष्माचार्यांच्या डोक्यावर हात ठेवला. इच्छा मरणी व्हाल. दुसऱ्या दिवशी शिखंडीला रथात उभं केलं आणि पितामह शिरपंजरी पडली. ही बांगड्याची ताकद आहे. द्रौपदीच्या बांगड्यानं नवऱ्याचं आयुष्य वाढलं. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्या घालण्याची प्रथा आहे. कोणाचं गरीबाचं जरी लग्न असलं ना तरी गल्लीतल्या सगळ्या बायांना बोलावून बांगड्या घातल्या जाते. गरीबाचं जरी लग्न असलं तरी किती अडचण असली तरी ते म्हणतात नाही ना 2-2 का होईना पण घालत चला. एखादी श्रीमंत बाई असते बांगड्याला बोलली ती पण म्हणते 2-2च घाला. लक्ष्मी टीच्या दर्जात फोडून टाक. बांगड्यात ताकद आहे. एका हातातली बांगडी स्वरक्षण करणारी, दुसऱ्या हातातली बांगडी पतीचं सौभाग्य अखंड टिकवणारी. म्हणून 2 हातात 2 बांगड्या असतात. आता अलीकडे बाया बांगड्या घालीस ना, एका हातात गोड घड्याळ, एका हातात गोड. नवरा गेला बाहेर तर कंदील ठोस. त्या नेवाशाला त्या बाईच्या हातातल्या बांगड्या पाहिल्यावर अखंड सौभाग्यवती भव म्हणून ज्ञानोबा आशीर्वाद देते. आणि त्या बाईचकडे बघून म्हणतात ही तर सती चांगली आहे. हो दिलाय ना आशीर्वाद. ज्ञानोबारायाला विचारलंय तुझ्या नवऱ्याचं नाव काय? स्त्री आपल्या नवऱ्याचं नाव सांगायला लाजत असते. नवऱ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये मोठेपणा असतो, प्रेम असतं. पण प्रेम हे सांगता येत नसतं.
मोठेपणा सांगता येत असतो बघा. एखाद्या बाईला नाव घ्यायला लावलं ना ती नवऱ्याचा मोठेपणा सांगते की 3 मजली वाडा केला, फरशी केली घासून पुसून, म्हणजे पोराच्या बापानं वायला निघल्यावर किती कमी निघालं. आमच्या वाट्याला एकच एकर वावर आलं पण पोराच्या बापाना ट्रॅक्टरनं उकरून आकरून सडकाच्या पलीकडे नेऊन 3.5 एकर भरली. नाव घेताना ती मोठेपणा सांगते. 3 मजली वाडा केला, फरशी गेली घासून पुसून, यमुनीचा बाप आला क्षेत्र घालून पडला जाता, म्हणजे प्रेम दिसू दिलं, मोठेपणा दाखवला. ती म्हणते माझ्या नवऱ्याचं नाव सच्चिदानंद आहे. ज्ञानोबाराय म्हणते वेडीस का, तो सच्चित घन आनंद कुठं मरत असतो का. ज्ञानोबाराय प्रेताजवळ गेले, प्रेताच्या तोंडावरचं कापड बाजून केलं, बांबू मडकं सुद्धा भडकं टेकवलं. एक टाळ वाजव, एक मृदंग वाजव, काय झालं सांगतो. ज्ञानोबाराय तोंडावरचं कापड बाजूला केलं आणि ते प्रेताला म्हणते सच्चिदानंदा बाबू शब्द ऐकता माडावरती उठला पतिव्रतेचे मनोरथ तेव्हा केले मग पूर्ण. सच्चिदानंदा बागोविंदा कानिजला शिरे शब्द ऐकता माडावरती उठला चढताना तिच्या मनात आलं होतं माझ्या नवऱ्याला जिवंत करतील का, याचं नाव आहे मनोरथ. ज्ञानोबारायांनी तिच्या मनातलं मनोरथ पूर्ण केलं, माडावरचा सच्चिदानंद जिवंत केला. आता लोकांना भांगड पडली, तो तसाच उभा राहिला. संकड्या तशात लोकांना भांगड पडली. पुढे घ्यायचं गेलं तर कोणाला चेतून द्या, आणि मागं गेलं त्या संकड्या कडवीत पिढी कोणाला घरी गेलं. त्या सच्चिदानंदाने सांगितलं तुम्ही मला पुढे येऊ शकत नाही, मी जिवंत झालोय, मला मागं यायचं नाही. हा सच्चिदानंद याच खांबाला टेकून बसलेल्या ज्ञानोबारायांच्या जवळ बसलाय. या ज्ञानोबारायांनी भाष्य प्रतिपादन केलं. या सच्चिदानंदाने लिहिलं. ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या शेवटच्या दिवशी शेवटची ओळ तुमच्या लक्षात येईल. सच्चिदानंद बाबा आदरी लेखकू झाला. ज्ञानोबारायांनी प्रतिपादन केलं. या सच्चिदानंदाने लिहिलं ज्याचा कोणीच आधार नव्हता, ज्याला चेतून द्यायला चाललं होतं त्याला अनाथ म्हणले, म्हणून नाथ मानलेलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे न पाहे अति कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी जसे न पाय हे अति कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई महान सत्पुरुष सद्गुरु हरिहरानंदनाथ महाराज श्री क्षेत्र सोने यांच्या कृपाशीर्वादानं भगवान ज्ञानोबराय संजीवन समाधी पर्व काळाचे औचित्य साधणाऱ्या तुमच्या सप्ताहांतर्गत तुम्हा सगळ्यांच्या प्रेमानं नियोजनानं आयोजनानं माझ्याकडे आलेली नामसंकीर्तन शिवापन करण्याचा प्रयत्न केला. बडोगे साहेबांचे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं सारखे फोन चालू होते. मी पण दिवसभर कामात असतो. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत मी जालन्याला महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या मत्सोदरी लॉ कॉलेजवर प्रिन्सिपल म्हणून नोकरी करतो 12 वाजेपर्यंत. 12 ते 2 मी SRPला कायदा तज्ज्ञ म्हणून काम करतो. SRP म्हणजे राज्य राखीव पोलीस दल. कर्फ्यू लागू झाला ना कोणाला आणि दुपारी 3 ते 5 वेळामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी नवरा बायकोचं भांडण मिटवणार एक कोर्ट असतं. त्याला कौटुंबिक न्यायालय किंवा फॅमिली कोर्ट असं म्हणते. त्या कोर्टाचा मी कन्सुलर न्यायाधीश म्हणून काम करतो. गेल्या महिन्यात मी एका दिवशी 135 वादग्रस्त मुली नांदायला पाठवल्या. जेवढ्या टिकत्यात तेवढ्या टिकत्यात. दिवाळीला 5-6 आल्या पळून त्याच्यातले. तुमच्या प्रेमामुळे यथामती अभंगाचं निरूपण करून ज्ञानोबरायांचा अधिकार आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय. नामदेवरायाच्या भाषेत नामा म्हणे तया असावी कल्याण जमुखी निदान पांडुरंग. जो देवाचं नाव घेतो देव त्याचं कल्याण करतो. येण्यानं सर्वांचं कल्याण हो. विठ्ठल जय जय. लक्ष द्या. 5 मिनिटात नोकरीच्या विनंतीला मान देऊन हरिभक्तपरायण ॲडव्होकेट दिनाथ महाराजजी पाठक यांनी येऊन गोड असं आपल्याला सर्वांना ज्ञानदान दिलं, सर्वांना हसवलं. विनोदाच्या भाषेमध्ये त्यांनी ज्ञानोबरायाची ख्याती कशी ती सांगितली. त्याबद्दल महाराजांचं सप्ताह कमिटी शतशः ऋण व्यक्त करतो. तसेच आजच्या नियमाप्रमाणे आजचे जे अन्नदाते होते, सकाळचा नाश्ता कांताबाई चव्हाण आणि दुपारचं भोजन कांताबाई उत्तमराव चव्हाण त्यांचं असल्यामध्ये नवऱ्याचं नाव घेतलं. तसेच दुपारचं भोजन उत्तम भाऊसाहेब पाटील चव्हाण आणि सायंकाळचं भोजन आत्ताच आपल्या या ठिकाणी हार घालून गेले असे दानी पोलीस साहेब सहाय्यक उपनिरीक्षक आले की तिथे. मी ज्यांनी हे भोजन दिलं त्यांना महाराजा हस्त शाल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येते. तरी शाल श्रीफळ घेऊन कार्यकर्ते म्हणजे पुढे महाराजाचं स्वागत करून आणि साहेब त्यांच्या साहेबांचा शांडाचा कार्यक्रम होता म्हणून धावत ते गेले तिकडं. चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. कांताबाई असते त्यांना पुढे बोला. अजून एक डबल घ्या ना. आता ते दोघांची नाश्त्याची असते. आता शशिकला काशीनाथ बडोगे यांचा नाश्ता आणि दुपारचं भोजन काशीनाथ विठ्ठल बडोगे. सायंकाळ मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.